सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. व्यासानी प्रेले जे जे नामते पूज्यादही चित्तशुद्ध्यर्थ चिंतूया अल्पत्यातील प्रत्यही. ओम नमो भगवते वासुदेवाय. गेल्या वेळेला आपण ज्या नामांचा अर्थ पाहत होतो त्यामधून एक दोन गोष्टी आपल्या समोर आलेल्या असतील की प्रत्येकाची पुण्याची व्याख्या ही जरी वेगवेगळी असली तरी सत्याचरण हे त्रिकालाबाधित पुण्य आहे. हा एक भाग. त्या अर्थाचे गेल्या वेळेला जी नामं होती ते आपण पाहिली. सत्याचरण हे खरं पुण्य. आणि दुसरं आपण पाहिलं त्यातलं महत्त्वाचं की खरं श्रवण जर करता आलं तर खरं कीर्तन करता येतं. खरं श्रवण करता यायला पाहिजे, मग खरं कीर्तन करता येतं. तर ह्या दृष्टीनं आपण आपलं श्रवण, मग मनन, मग काय चिंतन कीर्तन आपण जे पाहिले होते टप्पे ते गेल्या वेळचे सगळे आपण डोळ्यासमोर आणावे. आणि मग आजचे जे काही शब्द बोलण्याचा विचार आहे ते बघूया. आपण आता म्हणताना काही क्रम आहे. इथे विचार करताना चिंतनासाठी थोडा वेगळा क्रम स्वीकारावा लागतो. तसे आजचे शब्द नेमके तशा स्वरूपाचे आहे. ही जी नामं आहेत वेद्यो वैद्य सदा योगी असं आपण म्हणता. खरं सांगायचं तर त्याचा क्रम आपल्या दृष्टीनं अर्थ समजून घ्यायचा आणि चिंतन करायचं किंवा उपयोग करून घ्यायचा तर सदा योगी हे आहे. कारण भगवंत सदा योगी आहे. आपल्याकडे योगित्व कशाला म्हणायचं हा एक भाग आपण क्षणभर म्हणजे योगी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर ते ध्यान धारणा मुकदमक वगैरे असं सगळेच. खरे प्रपंचात चित्ताचं समत्व राखून सतत आनंदात असणारे ज्या व्यक्ती आहेत ते योगीच आपल्या भाषेमध्ये. महाराजांनी त्यांना योगीच म्हटलेलं आहे. आपल्याकडे आपण अभंग साधना वाचता महाराजांचा अभंग आपण वाचला असेल तर ते योगित्व त्यांनी म्हटलेलं आहे. तर तसं योगित्व असणं ते सुद्धा सदायोगित्व हे कठीण आहे. म्हणून भगवंताला सदायोगी म्हटलेलं आहे. आपल्याला सदायोगी असतो मनुष्य. सकाळी उठल्यावर जरा बरं असतं. साधारण 8-8:30 झाली योगित्व डळमळायला सुरुवात होते. उशीर व्हायला लागतो. आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करीत नाहीत, वेळेला गोष्टी होत नाहीत, असं सगळं व्हायला लागलं की योगित्वाची परीक्षा सुरू होते. मग ते आयत्या वेळेला गडबडीच्या वेळेला नको असलेला माणूस येतो, तो वेळ खातो सगळं. पुढे मग काय योगित्वाची परीक्षा सगळी संध्याकाळपर्यंत गेल्यानंतर तिथे ऑफिस वगैरे असेल तर काय प्रश्नच नाही, ते वाटच बघत असतात. मग ते सगळे असं सुरू होतं. इकडे घरात तसंच आणखीन आपल्या पद्धतीने सुरू होतं. तेव्हा सदायोगी राहणं हे कठीण आहे. ते भगवंत सदायोगी आहे. आणि सदायोगी म्हणजे त्याच्यातली योगित्वाच्या ज्या ज्या व्याख्या केल्या त्यातली समत्व आपल्या दृष्टीने चित्ताची एक आहे. तेव्हा जे प्रसंग सुख किंवा दुःखाच्या समोर येतील त्याच्यामध्ये चित्त त्याचं शांत राहतं, सम राहतं. किंवा आपल्याला ज्या निंदास्तुती वाट्याला येतात ते वेगवेगळ्या कारणाने येत असतात. त्याची खऱ्याच त्या तशा असतात, तशा याव्यात असं नसतं खरं म्हणजे. पण परिस्थितीनं ते येतं. तर तसं येईल, तशी निंदा येईल. जसं निंदेला प्रतिसाद राहील तसा स्तुतीला प्रतिसाद राहील. असं जर असेल तर चित्त सम राहील. तेव्हा समत्वम योगमुच्यते ते त्याच्यासाठी. तर तसं आपल्याला यांचं काय ह्याच्यातलं टिकतं तर सतत त्यांच्या चित्तात यश अपयश निंदा स्तुती आपल्याला जे जे म्हणून द्वंद्व वाटतं ते द्वंद्व सहन करताना त्यांचं योगित्व सुटत नाही. आणि ते कधीच नाही सुटत. म्हणून सदा योगी म्हटलेलं आहे. तर आपल्या डोळ्यासमोर हे भगवंताचं स्वरूप असावं. त्यांची योग कर्मसु कौशलम असं सुद्धा जे म्हटलेलं आहे त्यात जे आहे ते कौशल्य कर्मातलं आहे. ते कधी सुटत नाही. कर्मातलं कौशल्य कर्मामध्ये पूर्ण जीव ओतून ते करण्यात आहे. तसंच त्यात अजिबात न अडकण्यातही आहे. हे सगळं आहे. ते कर्मकृष्णार्पण करण्यातही आहे. आपल्याला कौशल्य म्हणजे काय व्याख्या करायची ते आपण जरूर करायला हरकत नाही. पण एवढं नक्की की त्यात कौशल्य आहे काहीतरी एवढं खरं. आपणही कर्म करतो, संतही कर्म करतायत, भगवंतही कर्म करतो आहे. तर ह्याच्यातली तफावत आपल्या लक्षात येण्यासारखी आहे. तर ज्यांचं हे समत्व कधी बिघडलं नाही किंवा ज्यांची कधी कर्मकुशलता किंवा कर्मातलं कौशल्य कधी चुकलेलं नाही, सुटलेलं नाही,
तर ते ज्यांचं सतत टिकतं असा भगवंत आहे, म्हणून तो जाणण्यासारखी वस्तू आहे वैद्य. ते वैद्य आणि वेद्य असे दोन शब्द आपल्यापुढे आहेत. त्यातला आता वैद्य फक्त आता डॉक्टर्स उरलेले आहेत आपल्या भाषेमध्ये, म्हणजे ते आपल्या इकडचे असतील तर ह्याच्यातले आयुर्वेदातले तर त्यांना वैद्य म्हणण्याचं प्रघात आहे, आणि तिकडचे ॲलोपॅथीतले असतील तर डॉक्टर म्हणण्याचं प्रघात आहे. मूळ काम एकच आहे की काही रोग निर्माण झाला आहे, काही बिघाड निर्माण झाला आहे, तर तो दुरुस्त करायचा आहे. प्रत्येकाची पद्धत दुरुस्त करण्याची वेगवेगळी असेल, एवढंच मूळ काम तेच असतं. तर तसं आपल्या जर लक्षात आलं तर याकडे बघण्याचं आपल्याला लक्षात येईल की हे त्यांना वैद्य असं जे म्हणायचं आहे याच्यामध्ये हा त्याचा फक्त उर्वरित अर्थ राहिला. मूळ अर्थ जो सर्व जाणतो तो वैद्य, जो सगळं काही जाणतो त्याला वैद्य म्हणावं असं म्हटलेलं आहे, जो सर्व जाणतो. आता इथे सुद्धा एक शरीरापुरता विचार केला आणि जर त्या एका विशिष्ट पेशापुरता विचार केला, डॉक्टरी पेशापुरता विचार केला किंवा वैद्यकीपुरता विचार केला, तर सर्व शरीराचं ज्ञान असणं हे वैद्य असण्याचं लक्षण. मी हातावर उपचार केलाय, मला पायाचं माहीत नाही असं नव्हे, असं तिथे त्यांना असं अभिप्रेत आहे. आपल्याकडचं स्पेशलायझेशन मला मंजूर आहे, पण तरी सुद्धा इकडे मी हाताचं काही ते केलेलं आहे, पायाचं तुम्ही दुसरीकडे बघा, किंवा मी दाताचं केलं ते डोळ्याचं तुम्ही बघा असं नाही आहे. तिथे त्यांना असे अभिप्रेत आहे की जे काय कराल ते सगळ्या शरीराचं संतुलन मिळवून त्याला द्या, म्हणजे तो सर्व व्यवस्थित उत्तम टिकेल. नाहीतर इकडचं आपण दुरुस्त करायला जाऊ आणि तिकडचं बिघडून बसेल. आपल्याला अनुभव येतो आपल्या औषधामध्ये, एक आजारावर औषध घेतो आणि तिकडं पित्त होतं, तर हे दुसरीकडे बिघडतं पोटाचं काहीतरी काम. तर हे जे काही इम्बॅलन्सेस आहेत ते तिथं वैद्यमध्ये नाही आहेत. त्यांच्या वैद्यामध्ये सर्व ज्ञान त्या विषयाचं, म्हणजे त्या सर्व शरीराचं सर्व ज्ञान, त्यावर होणारे सर्व परिणाम हे एकत्रित स्वरूपात ज्याच्या लक्षात येतात, म्हणजे जो सर्व जाणतो. आपण फक्त शरीरापुरतं घेतलं, शरीरशास्त्रापुरतं घेतलं तर सर्व जाणलं तर बरोबर उपचार होईल, सर्व नाही जाणलं तर पार्शल होईल. एका विशिष्ट अवयवापुरता, एखाद्या विशिष्ट कामापुरता उपचार होईल, बाकीचे उपचार होणार नाहीत. मग असं असणं अधिक चांगलं आहे का वैद्य असणं अधिक चांगलं आहे हे आपण ठरवावं, म्हणून भगवंताला वैद्य म्हणलेलं आहे. ते आता एक झालं, पण त्याच्याचबरोबर वैद्य हा याच्यामध्ये हे पण अभिप्रेत आहे की सर्व विद्या, सर्व ज्ञान, आणि ज्याला आपण वेद म्हणतो त्या अर्थाने वेद म्हणजे जाणणं असं पूर्वीचा आपला अर्थ पहिला धरला तर, की ज्यामध्ये ज्ञान आहे, तर असं जे वेद ज्ञान आहे ते जाणण्यास योग्य किंवा ते ज्यांनी जाणलं जातं तो अशा तऱ्हेचा जो आहे तो, म्हणजे आता ह्याच्या ज्ञानाच्या सर्व शाखा त्यांना अभिप्रेत आहेत. आज आपण फक्त वैद्यपुरता एक अर्थ राहिला तर तेवढाच आपण फक्त वैद्यकीपुरता घेतला, पण त्यांना सगळ्या जगाच्या ज्ञानाचा शेवटी असं आहे आपल्याला काही फक्त शरीर चालवायचं नाही, आपल्याला बाहेर ती वनस्पती चालवायची आहे. आता त्याचे शास्त्रज्ञ वेगवेगळे झाले, पूर्वी तसं नाहीये. भगवंताच्या दृष्टीनं हे सगळं एक आहे. आज आपण एक शरीराचा विचार केला तर फक्त नाकाचा कानाचा विचार करतो आपण, ते आपण म्हणतो की सबन शरीराचा करा. भगवंत म्हणतो सबन शरीराचा म्हणजे एकाच माणसाचा विचार करणार ना, तसा नको, सगळ्या माणसांचा करा. मग तो असं म्हणतो की बाकीच्या सगळ्या झाडापेडांचा पण करा, त्याच्याबरोबर पशुपक्ष्यांचा पण करा. हे सगळं केल्यानंतर जे होईल ते वैद्य आहे भगवंताचं. मग आता त्याच्यात पाण्यावरही अन्याय होणार नाही, त्याच्यामध्ये या अग्नीवरही अन्याय होणार नाही, त्याच्यातल्या पशुपक्ष्यांच्यावरही अन्याय होणार नाही, किंवा हे सगळी झाडपेड आहेत त्यांच्यावरही अन्याय होणार नाही, माणसावरही होणार नाही. अशा तऱ्हेचं जे ज्ञान निर्माण आणि जी कृती निर्माण होईल ते वैद्य आहे. त्या अर्थाने भगवंत वैद्य हा, आणि म्हणून तो वेद्य हा, कारण तो काय आहे, तो मुळात वेद्य आहे. तर तोच खरं जाणण्याची वस्तू आहे. मला सांगा, जर जाणायचंच असेल तर एक कण जाणणं योग्य आहे का एक अधिक मोठी वस्तू जाणणं योग्य आहे का सर्व जाणणं योग्य आहे? तर सर्व जे आहे तेच जाणणं अधिक योग्य आहे. भगवंत सदा योगी आहे, तो वैद्य आहे, म्हणूनच तो वेद्य म्हणजे जाणायला योग्य अशी वस्तू आहे. या जगामध्ये जाणायला योग्य वस्तू काय? आपण शाळेत जातो, शिकायला जातो, तिथे जाणायला विषय ठरवलेला असतो. ही गणित आहे, शास्त्र आहे, काय आपल्या समोर विषय आहे, भाषा आहे, काहीतरी विषय आहे, किंवा वरच्या वर्गामध्ये गेले तर काहीतरी आहे. तर ते जाणलं की होतं काय, आज जसं सांगितलं तसं हे स्पेशलायझेशनचं काम होतं. तो म्हणतो गणितातलं मला सांगा, भाषेत तर मला माहीत नाही, मी कसंही बोलेन, मला ती भाषा माहिती नाही, कारण मी काही ती या विषयाचा विद्यार्थी नाही किंवा मी काही ते शिकलो नाही, त्यामुळे त्याला तेवढंच येतं. मग हे एवढ्यापुरतं ठीक आहे, तर त्याचं कदाचित तो गणितावर त्याची उपजीविका चालेल पुढे, म्हणून तो गणित शिकला तरी चालू शकतं, उपजीविकेचं काम होईल. पण जीवनाचं काम होईल का हा प्रश्न आहे पुढे. मग जीवनात मला आई वडिलांशी कसं वागायचं ते नव्हतं शिकवलं, मला भाऊ बहिणीशी कसं वागायचं ते नव्हतं शिकवलं, मला या समाजाशी कसं राहावं ते शिकवलं नव्हतं. म्हणजे सर्वाचं ज्ञान मला व्हायचं राहिलं, म्हणजे माझं जे खरं जाणायचं स्वरूप, जे भगवंत जे वेद्य आहे तेच माझं जाणायचं राहिलं. जो सर्वांना जाणतो, जो सर्वांना सांभाळतो, जो सर्वांची व्यवस्था लावतो, त्याला खरं जाणणं, ती जाणणं ही वस्तू खरी.
जाणण्याची वस्तू कोणती खरी, तर शास्त्र तर खरीच, शाखा तर खऱ्याच, वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत किंवा वेगवेगळे तुकडे पाडून दिलेले आहेत सोपे होण्यासाठी. एकदम तर काही सगळं माणसाच्या दृष्टीत येऊ शकणार नाही, म्हणून विभाग केले आणि विभाग करून प्रत्येकाचं शास्त्र बनवलं. तर हे तर जाणण्याची गरजच आहे. पण ह्या सगळ्याचं मिळून एक जसं ॲनालिटिकल व्ह्यू आहे तसा सिंथेटिकल पण व्ह्यू आहे. या सगळ्याचा तुम्हाला जर सगळ्याचा व्ह्यू आला तर लक्षात येईल. म्हणजे एखाद्या छोटंसं युनिट असतं, एखादी शाखा असते, एखाद्या काय आपली ब्रँचेस असतात तसं असतं, किंवा एखादं ऑफिस कार्यालय असतं किंवा एखादी शाळा असते, तर तिथे सुद्धा एखाद्या विशिष्ट ठीक आहे त्या वर्गापुरतं तो काम करतो, पण त्या वर्गापुरतं काम झालं म्हणजे त्याचं काम झालं असं नाही. शाळेचं काम असा एक पुन्हा विषय असतो की शाळेची आपल्या प्रतिमा, शाळेचं काम म्हणजे ते महत्वाची गोष्ट आहे. कारण ते एवढं तुमचं झालं म्हणजे झालं असं नाही, हे सगळ्यांचं व्हायला पाहिजे. मग सगळ्यांचं होण्यासाठी जो करेल तो अधिक आदर्श राहील. हे तर करेलच, पण ते सगळ्यांसाठी करेल तो अधिक आदर्श राहील. मग आता असं सर्व त्या सगळ्या गावातल्या शाळांचं करेल तो अधिक आदर्श राहील. आता हे सर्व ते जे शिक्षणाची कुठली शाखा असेल त्याचं करेल तो अधिक आदर्श राहील. असं सर्वात अधिक आदर्श जाणण्यासारखी वस्तू कोण राहील, भगवंत राहील. म्हणून त्याला म्हटले वेद्या वैद्या आणि सदायोगी. तेव्हा हे भगवंताचं स्वरूप आहे. तर वेद्य वैद्य सदायोगी तर तो तसा आहे आणि तिथे सतत सतत चित्त समत्व आहे त्याचं. त्याचा काही ह्या कशाच्या इकडच्या तिकडच्याने आपलं जे सारखं चित्त खालीवर होत आहे त्याच्यातला तिथं प्रश्न नाही. कर्मकुशलता कधी सुटत नाही, समत्व चित्ताचं कधी सुटत नाही, अशी स्थिती आहे. आणि त्यातही खाली आलं तर जाणण्याचे जे शाखा आहेत त्या एकच शाखा जाणत नाही, बाकीच्याही शाखा जाणतो. बाकीच्या शास्त्रांचं जे आवश्यक ज्ञान असतं, कारण माणसाला नुसतं एका शास्त्राचं ज्ञान आवश्यक असून म्हणजे जे असतं तेवढं पुरत नाही. त्याला संबंध तंदुरुस्त राहायला त्याला बाकीच्या सुद्धा सगळ्या अंगांचं ज्ञान लागतं. घरातल्या 2 माणसांनी एकमेकांचं करायचं काय ते ज्ञान त्याला आहे, पण त्याच्याबरोबर घरातल्या 5 माणसांचं बाकीच्या किंवा 10 माणसांचं करायचं ज्ञान नसेल तर घर स्वास्थ्यात राहत नाही. ती 2 माणसं राहते, एक माणूस राहील, शेवटी ते एकावर येतं. एक मनुष्य स्वतःच्या सुखाचा फक्त विचार करेल, तो दुसऱ्याच्या करणार नाही. असं होत गेलं तर दुःख येईल शेवटी वाटायला. तर त्याऐवजी हे जर दुसऱ्याचा करेल, चौथ्याचा करेल, 10व्याचा करेल, तेव्हा जेव्हा घरातल्यांचा सगळ्यांचा करेल त्यावेळेस जसं संतुलन निर्माण होईल, जसं सुख निर्माण होईल, जसं स्वास्थ्य निर्माण होईल, तसं सर्व ज्ञान ज्या ठिकाणी वास करतं त्याचं जर ज्ञान मनुष्य करून घेईल तर तीच खरी ज्ञान करण्यासारखी वस्तू आहे. कारण त्यात सर्व ज्ञान आपोआप येऊन जातं. एक सगळं ते शिकलं की त्यात हे सगळं येतं. कारण भगवंत एक चालवतो त्यावेळेला तो झाडही चालवतोय, तो पाणी चालवतोय, तो पाणीही चालवतोय आणि तो आपलंही जीवन चालवतो, तो पशूंचं पक्ष्यांचंही जीवन चालवतो. मग तो सुसंवाद आणि संतुलन वेगळं शिकावं लागत नाही, ते भगवंताकडे आपोआप शिकायला मिळतं. म्हणून ही भगवंताची नाम. आता त्यात सुद्धा वेद्य म्हणजे जाणायला योग्य किंवा जाणण्याजोगा असं का म्हटलेलं आहे. तो तर जाणतोच सगळं, पण त्यालाच जाणायला योग्य असं का म्हटलेलं आहे. तर हा थोडासा विचार आपण केला तर आपल्या आणखीन 2 वैशिष्ट्य माणसाच्या दृष्टीने लक्षात येतील. कोणती येतील तर तो सर्व जाणतो म्हणून तो अत्यंत नम्र आहे आणि तो अत्यंत अप्रगट आहे. 2 वैशिष्ट्य लक्षात ठेवायला लागतात. आपल्याकडे एवढंसं त्याला कळायला लागलं की तो फुगून बसतो लगेच. त्याला कळायला लागलं काहीतरी विषय, त्याचा काय विषय असायचा, काहीतरी एखादं शास्त्र असेल त्याचं त्याला कळत असेल, समजा कुठला तरी एक सेक्टर, त्या सेक्टरमध्ये त्याला कळतं. म्हणून काय त्यांनी का फुगून का बसावं त्यांनी, असं नाही आहे. ते जितकं ज्याला कळत जातं तितकं तो अधिकाधिक वृक्षलवती फलभारे. तसं ज्याच्या ज्ञानाने तो अधिकाधिक नम्र होत गेला आहे, तो इतका नम्र झाला आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रगट होण्याचं एक काम असतं. तेव्हा ज्ञान हे ज्ञान झालं की प्रगट व्हायची ज्ञानामध्ये सुप्त गुण आहे. जसं कळून घ्यावी जशी माणसाला सुप्त इच्छा आहे तशी कळलेलं सांगावी जी सुप्त इच्छा आहे. तर ती इच्छा, ती प्रगट होण्याची जी इच्छा आहे ती भगवंतामध्ये इतकी लोप पावलेली आहे की भगवंत स्वतः कुठेच प्रगट व्हायला तयार नाही. म्हणून आपल्याला दिसत नाही म्हणतो आपण पुरावा मागतो कुठे येतो, तो कसा मिळेल. तो इतक्या आदर्श स्थितीत आहे की तो त्याचं काहीही कौतुक सांगू इच्छित नाही. आपल्याकडे एवढंसं काम झालं त्याचं कोण कौतुक करेल का नाही याची चिंता पडलेली असते. एवढंच काहीतरी केलेलं आहे, चांगलं केलेलं आहे, काहीतरी एखादं आदर्श काम केलेलं आहे का, काय मिळवलेलं आहे, एखादी समजा गोष्ट मिळवली आहे तर त्याचं कोण कौतुक करतो की नाही चिंता लागलेली असेल. भगवंताला एवढं सगळं चालवलेलं आहे तरी त्याला काही कौतुक नाही, तो प्रगट सुद्धा होऊ इच्छित नाही. हे पडद्यामागे म्हणजे पडद्यामागेच आहे. ज्यांना साक्षात झाला ते थोर माणसं, तेच संत ते फोटो लावलेत आपण. तर त्यांना तो साक्षात होतो, पण तो जे जाणायला जातील त्यांना होतो. म्हणून त्यातही आपण पहा की जर समजा एखादा सगळ्यात जाणणार आहे आणि तरी सुद्धा तो नम्र आहे, जाणणारा आहे तरी सुद्धा तो दुसऱ्यांचं समजून घेतोय, ऐकून घेतोय, मदत करतोय, तर त्याचा उपयोग जास्त आहे का जो थोडंसं जाणतोय पण कोणाचं काय मानायला तयार नाही तो अधिक उपयुक्त आहे. आपण ठरवलं तरी चालेल. म्हणजे भगवंताकडे का लक्ष द्या म्हणले किंवा त्या नामाकडे का लक्ष द्या म्हणले. आणि दुसरं की वेद्य हा म्हणजे जाणायला योग्य खरा तो आहे, आदर्श तो आहे असं का म्हणले हे आपल्या समोर लक्षात येण्यासारखं आहे. तर तो वेद्य सर्व शास्त्र आणि सगळे शास्त्र जाणतो. गर्वस्थस्य विद्यते. खरं सांगायचं तर आपल्याकडे असं हे आहे, सुभाषित आहे की जो सर्वशास्त्र जाणतो म्हणजे त्याच्यात जो सर्वशास्त्र जाणतो गर्वस्थस्य विद्यते असं म्हटलेलं आहे की त्याच्या ठिकाणी गर्व राहत नाही जो सर्वशास्त्र जाणतो.
अहंकार कुठे राहतो? जिथे अज्ञान राहतं तिथे अहंकार राहतो. आपण अगदी सहज समजून जायला हरकत नाही की अहंकार याचा अर्थ अज्ञान असलं पाहिजे काहीतरी. वास्तविक ज्ञानाचा अहंकार होतो. मग ज्ञानाचा अहंकार होतो याचाच अर्थ त्याच्याकडे उरलेल्या गोष्टींचं अज्ञान असतं हा याचा पुरावा आहे. अहंकार हा अज्ञानाचा पुरावा आहे माणसाच्या, खरं सांगायचं तर. कारण ज्याला ज्ञान होतं त्याला बाजूला ज्ञान किती शिल्लक आहे याचं ज्ञान होतं. एक शास्त्र कळलं तर बाकीचे 99 कळली नाही याचं भान होतं. मग ते जर भान झालं असेल तर तो मनुष्य नम्रच होणं भाग आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी गर्व उरत नाही, कारण त्याचं ज्ञान इतकं विस्तारत. म्हणून ते न्यूटन सारख्या पार्टिकल कुठेतरी याच्या समुद्राच्या काठी उभा राहिलो आणि माझ्या हातात 1-2 कण सापडलेत वाळूचे आणि ज्ञानाचा सागर समोर पसरलेला आहे. अशी आमच्या ज्ञानाची अवस्था आहे. असे थोर शास्त्रज्ञ जेव्हा म्हणतात तेव्हा ते बरोबर योग्य भूमिकेला आहेत. ते आपल्या लक्षात येईल की ते का जाणायला योग्य, का ते त्यांच्या पुढे नम्र व्हायला योग्य, तर त्यांना अज्ञानाची जाणीव आहे. ज्ञान असणं ते प्रत्येकाजवळ काहीतरी ज्ञान हे आहेच आहे, पण ज्ञानाबरोबर जो अहंकार आहे तो त्यांच्याकडे नाही. कारण जे माहीत नाही त्याची माहिती त्यांना आहे हे आपल्याला माहीत नाही आणि त्यामुळे त्यापोटी ते नम्र आहे. तेव्हा असं होणं हे अधिक आदर्श आहे. म्हणून व्यक्ती सर्वाणि शास्त्राणि गर्भस्तु सस्येन विद्यते, तर असं सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळं काय आहे, जाणण्याचंच महत्व आहे. खरं सांगायचं तर कुठलीही गोष्ट ही जाणून समजून घ्या. आपण म्हणतो व्यवहारामध्ये ज्या मुलाला सुद्धा अभ्यास करतो तो बाबा समजून घे आणि कर. समजून वाचलं तर 1-2 वेळा वाचलं तरी काम होतं, पण समजत नसेल तो 10 वेळा इकडून तिकडे नजर फिरवली तर काही उपयोग होत नाही. हे आपल्याला अनुभवायला येतं व्यवहारामध्ये. आपण त्यांना सांगतो अरे समजून वाच, नुसतं वाचू नको, तू काय वाचतेस ते तुला समजते का, असं आपण म्हणतो ना तिकडे व्यवहारात म्हणतो ना. किंवा आपण सुद्धा जे काम करतो आहोत, समजा अगदी ऑफिसमध्ये करत असो, कुठेही करत असेल, अगदी स्वयंपाकघरात जरी आपल्या समजा नवीन काही पदार्थ चाललाय ना, आपण तो बघतो, तो नुसतं बघू नको बाबा, नीट समजून घे की किती प्रमाणात काय घातलं ते. एवढ्या वस्तू घातल्यात म्हणून तेवढ्या वस्तू सगळ्या दुसरीशी घातल्या तर तसाच पदार्थ होईल काय असा नाही होणार. काही प्रमाण असेल, काही क्रम असेल, बरोबर की नाही. ते जे काय आहे पदार्थ त्याच्यामध्ये काही प्रमाण आहेत की नाही, त्याचं एकमेकाचं काही क्रम आहे की नाही. तो जर क्रम नाही समजला आणि प्रमाण नाही समजलं म्हणजे समजून नाही घेतलं मला, तेव्हा सगळं महत्व समजण्याचं आहे. त्यात विद आहे धातू, जाणणं हा धातू आहे. तर तो मुळातलं लक्षात ठेवायला हरकत नाही की ह्या सगळ्यामध्ये मूळ जाणीव आहे, जाणणं आहे. तेव्हा हे ते लक्षात ठेवू की जाणणं आहे, समजून घेणं आहे. तर समजून घेतलं तर मग बरोबर अर्थ कळतो. ते आपल्याकडे जसं विद आहे ना तसं वित्त, वित्त म्हणजे आता उच्चार करणं सुद्धा कठीण आहे. 2 त आहेत जे आपल्याकडे वित्त म्हणून प्रसिद्ध आहे. वित्त मंत्रालय वगैरे आपल्याला माहितीच असेल. तर तसं ते ज्या पैसा म्हणून प्रसिद्ध आहे आपल्याकडे. वित्त ह्याचा अर्थ केवळ पैसा असंच झालाय आता, फक्त पोझिशन्स किंवा पैसा असं झालेलं आहे. तर खरं सांगायचं तर त्या धातूचं जर कोणी जाणलं तर बरं होईल. त्या धातूचा खरा अर्थ जो मूळ आहे, वित्त असं जो धातू आहे, ह्याला विषयाच्यावर म्हणून सांगतो, त्याचा मूळ अर्थ हा टू गिव्ह अवे, देऊन टाकणे असा आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की नाही, मला माहिती नाही, पण आपल्याला एवढंच माहिती आहे वित्त म्हणजे पोझिशन. आपले काय पैसा आहे, इस्टेट आहे, ते सगळं वित्त माझं. तर ते जे वित्त आहे त्याचा मुळात अर्थ असा आहे टू गिव्ह अवे, म्हणजे देन व्हाय टू पजेस. मग असं प्रश्न आला मग आपण सांभाळायचंच कशासाठी, तर ते आपण बाळगायचंच आहे. पण जे देण्यासाठी बाळगायचंय त्याला वित्त असं म्हणतात. आता हे जाणलं तर आपलं बरंचसं टेन्शन कमी होईल. काय ते देण्यासाठीच ठेवलेलं आहे. मग आता दिलं तर काळजी करायचं कारण नाही उरलं, कारण द्यायचंच होतं, तो आपण येऊन घेऊन गेला, होय की नाही. असं होतं काही वेळा घरामध्ये आपलं होतं, बाहेर होतं, कुठे असं होतं, चौकात होतं, कधीतरी होतं असं की अगदी भाजीला मनुष्य जातो आणि ती पर्स असते वगैरे, ते काय कळत तरी त्याच्यापेक्षा गरज जास्त असते आपल्यापेक्षा. जातो 10-20 रुपये जातात नाही असं नाही, पण 200 रुपये गेल्यासारखं आपल्याला दुःख होतं. तर त्यावेळेला आपल्याला कल्पना आहेच ते, आणि किंबहुना ते 2-5 वर्ष नाही, चांगलं 10 वर्ष डोक्यात राहतं. तर ह्याच्यावरनं कळतं की आपलं वित्ताचं नातं काय आहे. ते वास्तविक ते जे मी बाळगलेलं आहे ते देण्यासाठीच आहे. म्हणजे आता मला गोष्टी सांगायला वेळ नाही आज म्हणून सांगत नाही, पण आपल्याला माहितीच नाही, रामकृष्ण वगैरे सांगायचं जसं गोष्टीच आहे. एकाचं संचयाचं म्हणणं होतं, संचयाने मनुष्याचं हित होतं. मी थोडक्यात फक्त 5 वाक्यात सांगतो. संचयाने हित होतं आणि त्यागात हित होतं असं दुसऱ्याचं म्हणणं. या दोघांचं भांडण चाललेलं आहे. एकाने आयुष्यभर त्याग करून सगळं जीवनात कृतार्थता मिळवलेली आहे. दुसऱ्याचं म्हणणं मी संचयामुळे सुखी आहे म्हणून माझ्याकडे आज अशी परिस्थिती आहे, म्हणून माझ्याकडे आहे, माझ्याकडे ते आहे, माझ्याकडे आहे. हे बोलताना ते चालले होते, त्या नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. वाटेत नाव आहे, पलीकडे जायचं आहे, पण जायला हा जो त्यागी मनुष्य आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे, त्यामुळे तो जाऊ शकत नाही. तेव्हा ह्याला सिद्ध करायची आणायची संधी आली. म्हणून त्यांनी त्याला म्हटलं की बाबा आता सांग काय करतोस. तर त्यावेळेला तो नावाड्याला विचारला. नावाड्याने सांगितलं बाबा 2-2 रुपये घेऊन दोघांचे 4 रुपये देणार असतात. त्यांनी 4 रुपये दिले. ते काय पैसे होते ते त्याला दिले. दिल्यावर यांना नावे घेतलं, पलीकडे सोडलं. तो म्हणला आता तरी तुला पटलं की नाही, संचय होता म्हणून आज उपयोगाला आलं, म्हणून हे झालं. तो म्हणाला पण तो संचय जो होता त्याचे तू त्याग केलास म्हणून आपण हे पैलचिरावर आलो. ते ठेवलं असतात काय आपल्याला समजून घ्यायचं महत्व कळलं तरी खूप झालं एकंदरीत. तर असं आता आपल्या समोर 3 शब्द आहेत अजून. तेव्हा त्यातला नियम हा बरेच आहेत. राम विराम विरजो मार्गो नयो नयो नया.
एकच वेळीच सगळे शब्द आहेत. आपल्याला शक्यतो असं घ्यायचं होतं, पण तसंच काही ते नाहीये अर्थाच्या दृष्टीनं, म्हणून मी वेगवेगळं करून आतापर्यंत घेतलं. पण आता एक ओळ सलग मिळाली आहे तर घेऊ. तर नेयो नयाहा, रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नया असं म्हटलं. हे म्हणताना आपल्याला सोपंच वाटतं, पण त्याचा क्रम मात्र समजून घेताना थोडासा 2 भाग आहेत. एक रामो विरामो विरजो हा एक ग्रुप आहे, त्यातला एक नामांचं 3 प्रकारचं गट आहे. 3 प्रकारची नावं एकत्र आलेली आहेत, आणि दुसरी 3 जी आहेत 4 आहेत ती वेगळी आहेत. तर मार्गो नयो नयो नया हे जे आहे सगळं, ते हे सगळं वेगळा ग्रुप आहे. तेव्हा आता हा मार्ग आहे, भगवंताला मार्ग हा असं म्हटले आहे. भगवंत म्हणजे साक्षात मार्ग, देव. आपण त्याला म्हणून देव मार्गानं जावं, सन्मार्गाने जावं असं आपण म्हणतो. मग ते का जावं, तर ते जाणून घेणं पुन्हा आलं. देवाच्याच मार्गाने का जावं, म्हणजे सत्याच्याच मार्गाने का चालावं. आता सत्याच्या मार्गाने चालावं असं सांगावं लागतं, याचा अर्थ सत्याचा मार्ग झाला हे उघडच आहे, तर ते आहेच आहे, सत्याचे मिश्रण झाल्यामुळे हे आलं. तर आता असू दे, ते जे असेल ते असेल, पण आपण काय करावं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं या मार्गाने जावं. तर त्यानुसार जायला नेयः, आता पुढे जे आपण शब्द वापरले नेयो नयाः, तर ते जे 3 शब्द वापरले, तर मार्गः नेयः नयाः आणि अनयः असं जे 3 गोष्टी सांगितल्या, ते देवाच्याच मार्गाने जाणं का योग्य आहे किंवा का जावं हे सांगण्याचे नियम आहेत भगवंताचे. कारण भगवंत ज्या ठिकाणी बसलेला आहे त्या ठिकाणी शांती, समाधान आणि आनंद पसरलेला आहे. माझ्या मार्गाने जर मी जायचं ठरवलं तर शांतीच्या किंवा समाधानाच्याच मुक्कामाला जातो असा अनुभव नाही आजपर्यंत. ज्यांचा कोणाचा असेल त्यांनी सांगून पाहावं, आपल्या मार्गाने गेलो आणि मी सुखाच्या ह्याला गावाला पोचलो असं झालं नाही. महाराज सुद्धा म्हणाले, मला न्यावे तुमचे गावा. महाराजांचा अभंग आहे ना, तर त्याच्यामध्ये आहे की माझं न्यावे तुमचे गावा. तर ते त्यांनी रामाच्या गावाला मला ने असं रामाला प्रार्थना केली आहे. तर ह्याच्यावरून आपल्याला कळतं की त्याचं गाव जे आहे, देवाचं जे गाव आहे, जे रामाचं स्थान, त्या म्हणजे देवाचं स्थान, त्या ठिकाणी जावं. मग त्या ठिकाणी जावं म्हणजे मार्ग आला, म्हणून त्याला साक्षात मार्ग हा म्हटलेला आहे. आता हा मार्ग आला म्हणजे चालणं आलं, चालणं म्हणजे चालण्याचे नियम आले, चालण्याचा रस्ता आला, काहीतरी आला ना चालण्याचा रस्ता, तर त्याला कडा आल्या, त्याला काय बांध झाला, दिशा आली, हे सगळं आलं. तर हे ठरवणारा जो आहे तो नेयः, नयः आणि अनयः असा आहे. तो 3 प्रकारचा आहे. तर नेयः ते जाणून घ्यायला, का जाणून घ्यावं हे नेयःमध्ये येतं. नयःमध्ये काय येतं, तर आपलं जीवन जे चाललेलं आहे ते बरोबर त्या मार्गावर आहे का नाही, म्हणजे जावं आणि योग्य ठिकाणी पोचावं यासाठी जे नियम घालून दिले, जी शास्त्र घालून दिली किंवा जे काही सिद्धांत घालून दिले, ते जे आहे ते नयामध्ये आहे. आपल्याकडे एक तत्वज्ञानामध्ये नय आहे, त्याच्या काही गमतीजमती आहेत, त्या आज नाही सांगत. पण तो जो नयाः आहे तो एवढं नक्की की एक दिशा दिलेली, एक सिद्धांत दिलेला आहे, विचार दिलेला आहे, शास्त्र दिलेलं आहे. तर यानुसार करावं असं आरोग्यशास्त्र सांगेल. व सकाळी लवकर उठा, आरोग्यशास्त्र सांगेल. याप्रमाणे वागलं तर, अमुक एक व्यायाम केला तर शरीर तंदुरुस्त राहील. म्हणजे एक तंदुरुस्ती हे जर समाधानाची जागा असेल तर त्याला पोचायला आरोग्यशास्त्राचा नियम घालून दिला. तेव्हा शास्त्राचे नियम तुम्हाला शास्त्राचं जे प्राप्तव्य आहे म्हणजे आरोग्य आहे त्या ठिकाणी नेऊन पोचवतात, असा जर आपला अनुभव आहे. तर तसंच भगवंताच्या समाधानाच्या ठिकाणी जर पोचायचं असेल तर जे नियम घातले ते त्यातले नयः, ते सिद्धांत आहेत सगळे. तेव्हा ते सिद्धांत ते जाणून घ्यायला योग्य आहेत, नेयः. तर ते जाणून घ्यायचे आहेत आणि ते जो घालून देतो त्याला नयः असं म्हटलेलं आहे. तो जो जे नियम घालून देतो त्यानुसार जर जगलो तर मी बरोबर माझ्या मुक्कामाला जाऊन पोहोचेन. तर ते कोणते नियम आहेत ते बघावेत. ते आपल्याला वेदात सापडतील, ते आपल्याला शास्त्रामध्ये सापडतील, पुराणामध्ये कथेच्या रूपाने सापडतील. कसे आपण जे समजून घ्यायची पद्धत आपली असेल त्याप्रमाणे घ्यावे. तर तशा दृष्टीनं जे तंत्र आहे त्याचं किंवा जे आपण सिद्धांत म्हणतो, म्हणजे काय म्हणू साध्या भाषेमध्ये की अंती जे सिद्ध होतं असं म्हणून ते सिद्धांत म्हणून करतात. जे शेवटी सिद्ध होतं, त्याचे प्रयोग केल्यानंतर जे शेवटी आपल्याला हातात पडलं त्याचं काही फलित, तो आपला सिद्धांत जो झाला तयार, तसे भगवंतांनी तयार सिद्धांत आपल्याला दिलेले आहे. तर त्या मार्गाने जर चाललं तर मनुष्य बरोबर जाऊन तिथे पोचेल. तर हे जे काय त्याचे करुणा, क्षमा, दया, शांती काय जे त्याचे मार्ग असतील तर ते आपण समजून घेतले किंवा संतांचे मार्ग समजून घेतले तर दिनमाने जाऊ. संत मार्ग आहे तसं ते आपल्याला संत मार्ग एकदा कळला किंवा देव मार्ग कळला तर आपण बरोबर समाधानाच्या ठिकाणी जाऊ. तर हे जे आहेत ते सिद्धांत किंवा ते विचार किंवा ती तंत्र जाण्याची किंवा ते मगाशी म्हटलं तसं मार्ग, तो त्याचा मार्ग आहे, ते त्याचं शास्त्र आहे, ते नयःमध्ये शास्त्र येतं. तर आता हे जो बनवतो तो नयः आहे, तो सिद्धांत आहे, स्वतः शास्त्र आहे. म्हणजे शास्त्र बनून आपल्यापर्यंत येतोय, नियम बनून आपल्यापर्यंत येतो, सिद्धांत बनून आपल्यापर्यंत येतो, जेणेकरून मला एवढं काही वेळेला आपण म्हणतो आता मी काय करू सांगा असं होतं. म्हणजे थोडक्यात मला आता आचरणाचा वाट सांगा, आचरणाचा मार्ग सांगा. तसा तो भगवंत आपल्याला मार्ग देतो, तो सिद्धांत रूपाने देतो, तो शास्त्र रूपाने देतो, ते नयः आहे. आणि त्याच्या पलीकडे जाण्याची त्याची क्षमता आहे. जो नियम बनवतो आहे
तो नियम बाह्य करीत नाही, पण नियमातीत आहे. मागे आपण एकदा ह्या संदर्भातलं एक नाम पाहिलं होतं. तर तसं तो नया हा तर आहेच, म्हणजे तो मार्ग सिद्धांत तर आहेच, पण सिद्धांता पलीकडे आहे. तेव्हा त्याची जी दोन स्वरूप आहेत ती पण लक्षात ठेवू याच्यातली, की जे सिद्धांत करतो किंवा तंत्र करतं, एखादं शास्त्र करतं, शास्त्र आहे, तंत्र आहे, आपल्याकडे तंत्र निकेतन वगैरे ते असतं नाही का, तर ते सगळे ह्याच्यासाठीच आहे. ते विशिष्ट शास्त्राची ती तंत्र आहेत, विशिष्ट शास्त्राचे ते सिद्धांत आहेत, तर ते समजावून देणाऱ्या ह्या जागा आहेत. तर ह्या जागांना आपण ही जी त्या त्या ठिकाणी जर जायचं असेल तर त्या ब्रँचमधून जावं लागतं, म्हणजे बरोबर आपण आपल्या ते जे काही शिकायचे तिथपर्यंत जाऊन पोहोचतो. तर तशा दृष्टीने हे नया आहे, पण तो अनया सुद्धा आहे. त्यात जी शस्त्र घालून दिलेली आहे ती बदलण्याचं सामर्थ्यही त्याच्यामध्ये आहे, आणि ती बदलण्याची गरज सुद्धा काही वेळेला काळाने आणि माणसाने आणि परिस्थितीने निर्माण होऊ शकते. त्यावेळेला तो ते बदलून देतो. तो अनया पण आहे, तो सिद्धांत पण आहे आणि सिद्धांताच्या पलीकडे पण आहे. म्हणून तो सिद्धांताच्या पलीकडे जाऊन आपलं काम करू शकतो, आणि आपल्याला त्यांनी जे घालून दिलेले आहेत ते त्या सिद्धांताने जाऊन आपलं जीवन आपण सफल करू शकतो. तो मार्गो नेयो नयो नयः असा आहे. कारण अनयः याचा अर्थच मुळात की ज्याला स्वतःला त्याचं स्वतःचं तंत्र लागू आहे, इतरांची तंत्र लागू नये. आपण भगवंताच्या मार्गाने जावं हे बरोबर आहे. भगवंत आपल्या मार्गाने जात नाही. आपल्या मार्गाने गेलं तर भगवंत राहायचं नाही. साधारण आपली परिस्थिती पाहता भगवंताने आपल्या मार्गात जाऊन हेच चाललंय, शेवटी कुठंतरी असमाधानाला जाऊन पोहोचेल. तर तसं नाही होणार, त्यामुळे हे उलट नाही होणार. तेव्हा स्वतंत्र, खरं सांगायचं तर स्वतंत्र शब्दाचा अर्थ खरा हा की स्वतःच्या तंत्राने, म्हणजे त्यातला स्व कुठला. पण आता तो जर ताब्यात नसला तर तो स्वतंत्र रस्त्याने कसा जातो ते आपण बघितलंच असेल. स्वतंत्र पण चाललेला, आता काय बोलावं त्याच्याबद्दल, त्याचं काय सांगणार त्याला आपण. काही नाही, तो म्हणून मी स्वतंत्र आहे, तो स्वतंत्रच आहे. आणि अशा वेळी काय बोलायचं पण नसतं, काही गुन्हा नाही, काही नाही, कुठल्या कायद्यात म्हणत नाही, काय नाही. म्हणजे आता काय करावं ह्या स्वतंत्रपणाच्या आपल्या व्याख्येला. पण भगवंत खरं सांगायचं तर खऱ्या अर्थाने स्वतंत्र, की जो तंत्र निर्माण करू शकतो, तंत्र ज्याच्या ताब्यात आहे, स्वच्या ताब्यात तंत्र असणं, तो स्वतंत्र आहे. त्या स्वच्या ताब्यात तंत्र आहे का, स्वच्या ताब्यात शास्त्र आहे का, तर भगवंताच्या फक्त ताब्यात त्याचे शास्त्र आहेत. बाकी आपलं शास्त्रांच्या ताब्यात असावं. आपण शास्त्रांच्या ताब्यात असतो, तंत्राच्या ताब्यात असतो, तर तेच असावं. आपण सिद्धांताच्या ताब्यात असतो, तसंच असावं, म्हणजे आपला मार्ग जीवनाचा बरोबर राहील. तेव्हा तंत्रामध्ये कुशलता तर आपल्याला माहिती आहे. मला लहानपणी सायकल शिकल्यावर एका मित्राने विचारलं, सायकल चालवायला येते का तत्व? हो म्हटलं मला. मग माझ्यासारखी येते का म्हटलं? हा वेगळा प्रश्न आहे, हे का आपल्याला माहित नाही. म्हटलं तुझ्यासारखी म्हणजे कशी? तर तो म्हणाला, हे म्हणजे आता ते आपल्याला ते माहिती आहे, तर हँडल आहे, ब्रेक आहे, हे सीट आहे, हे काय अरे काय ते आहे, दांडी द्यायची, त्याच्या मागे ते सीट आहे, त्याच्या मागे बसायला काय आहे, ते हे आपले सामान वगैरे ठेवायचं, कॅरियर वगैरे. सायकलीला अजूनही आहेत, आता परत एकदा सायकलीकडे लोक वळले तर तसे ते मागे कॅरियर वगैरे, एवढं आपल्याला सगळं माहिती आहे आणि चालवता येतं. तो म्हणला, पण तुला ते सीटवर बसून चालवता येते ना? हो. उभं राहून चालवता येते का सीटवर? ना. कॅरियर वगैरे बसून चालवता येते का? नाही येत भाऊ. तेव्हा हँडल सोडून चालवतात लोक. हँडल सोडून चालवता येते का? तो आहे स्वतंत्रच आहे. म्हणजे मनुष्य ज्याला ते सुकाणूशिवाय नाव नेता येते तो काय स्वतंत्र नाही म्हणत. या आधी मोठा माणूस असला पाहिजे, आणि त्यांनी चालून दाखवलं त्याची. हे तर खरं आहे तुमचं, की तुम्ही नुसते सायकल चालवणार नाही, तर तुम्ही अधिक प्रवीण आहात ह्याच्यामध्ये. तेव्हा हे आपल्या साध्या प्रावीण्यामध्ये एवढंच असतं. आणि त्यांनी बरोबर म्हणजे हँडल ते हात न धरता त्यांनी बरोबर जिथं न्यायची तशा पद्धतीनं गाडी फिरून दाखवली, ती सायकल फिरून दाखवली. तेव्हा पटलं वाक्य आहे, ह्या तंत्रामध्ये सुद्धा स्वतंत्र असण्याची एक क्षमता आहे. ती माणसामध्ये बहुतेक भगवंताचाच हा गुण असला पाहिजे. असं काय करू नये रस्त्याने कुठे, पण मग ते बघितल्यावर वाटलं की नाही आपल्याला काय सायकल चालवते, तसं वाटलंय कोणतरी बघितल्यानंतर. तेव्हा आता सुखाणून नसताना म्हटलं ना तसं आहे, पण त्यांनी ते त्या ह्याला न धरता तो गेला बाबा बरोबर. तर असं जर असेल तर स्वतंत्र जो असेल त्याची अवस्था काय असेल ह्याची कल्पना फक्त आपण करू. म्हणून मला त्याची आठवण झाली की त्याची कल्पना फक्त आपण करू शकतो, की जो हे न धरता सुद्धा त्याची गाडी बरोबर जात असेल, जी सायकल बरोबर जात असेल, योग्य ठिकाणी जाऊन थांबत असेल, तर त्याचं तंत्र त्याच्यापेक्षा अधिक प्रगत आहे, तो स्वतंत्र आहे. त्याच्याही पेक्षा आता भगवंताचं स्वतंत्र पण काय असेल याची नुसती फक्त आपण अशा कल्पना करून बघायच्या. कुठे पोचली एखादी तिथपर्यंत. तर आता आपल्या वेळेमध्ये शेवटची 3 नामं, रामो विरामो विरजो असे 3 शब्द आपण बघितले. विरजः, विरामः आणि रामः असे 3 शब्द आहेत. त्यातले आपल्याला राम माहिती आहे, विराम माहिती आहे, विरजः अशी माहिती आहे. फक्त ह्या क्रमाने घेण्याऐवजी ते तसे का आहेत हे लक्षात घेतलं तर रामापर्यंत ते कसे जातात हे लक्षात येऊ शकतं. ते एका ठिकाणी आहेत, ते पुढच्या ठिकाणी जाऊ शकतात. बरं, ते कसे जातात ते जर आपल्याला बघून घ्यायचं असेल तर विरज हा शब्दाचा अर्थ बघितला तरी आपल्या हे पुढचं लक्षात येईल की विरज हा, तर रज आपल्याला माहिती आहे
म्हणजे आपण म्हणतो ना आपले चरणरज वगैरे काय असेल ते असेल भाषा असतील लोक मोठे मोठे भाषा बोलतात लोक, तर तसलं काय नसतं खरं. म्हणजे पायाला धूळ आपल्या साधे आपल्या पायाची धूळ, आता मोठ्या संतांचे ते चरणरज वगैरे, पण ते पायाला धूळ, तर ती धूळ आहे ना ती रज, ते रजकण आपण म्हणतो किंवा रज, ते त्यातलं जे आहे ती धूळ, तर पाय धूळ जी म्हणतो आपण ती, तर धूळ हा त्याचा एक अर्थ झाला. पण रजाचा, रज म्हणजे बरोबर आहे धूळ हा एक अर्थ आहे, पण त्याच्याच बरोबर इथे जो अभिप्रेत अर्थ आहे किंवा अधिक त्याचा जो दुसरा अर्थ आहे जो महत्वाचा आहे तो म्हणजे तीव्र इच्छा, ज्याला पॅशन म्हणतात, तीव्र इच्छा आहे. तर ती म्हणजे सुद्धा रजा, तर तो त्याच्यातल्या तीव्र इच्छा आहेत. तर तीव्र इच्छा आणि ही धूळ आहे, वास्तविक ही दोन्हीची किंमत तशीच आहे. म्हणून ते शब्द एका अर्थ शब्दाचे दोन अर्थ आहेत ते जवळपास आहेत वेगळ्या अर्थाने, की इकडे धूळ आहे आणि तिकडे तीव्र इच्छा आहे. तर इकडे जे आपल्याला अभिप्रेत आहे ते तीव्र इच्छा गृहीत धरा. आता विरजहा, तर त्या ज्या विगतहा राजा तस्मी अस्मात ते आहे ते म्हणजे त्याच्यात ज्याच्यातल्या इच्छा, तीव्र इच्छा ज्याला म्हणतो म्हणजे पॅशन्स ज्याला म्हणतो, तर त्या आता पॅशन्स केल्याशिवाय कंपॅशन येत नाही. मागे आपला एकदा विषय आपल्याला आठवत असेल कदाचित, की दुसऱ्याबद्दल करुणा किंवा दुसऱ्याबद्दल दया किंवा दुसऱ्याबद्दल चांगलं करायला आधी स्वतःची पॅशन गेलेली असावी लागते, तेव्हा कंपॅशन निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. दुसऱ्याबद्दल करुणा किंवा जे काही सहानुभूती किंवा जे काय खरं जर भाव निर्माण व्हायचा असेल, आपल्याला स्वतःलाच जर काही मिळवायचं असेल तर त्याला काय मिळवून देणार आपण, हा प्रश्न आहे. तर मला काही मिळवायचं नाही असं संतांचं होतं, तेव्हाच ते जगाला सगळं मिळवून देऊ शकतात. हे त्याच्यात त्याचं रहस्य आहे की त्यांना स्वतःला काही मिळवायचं नाही, ते विरजहा आहेत, त्यांच्याजवळ काही मिळवायचं राहिलेलं नाही त्यांना स्वतःला. म्हणजे आपल्या महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर अत्यंत निर्वासन होणं, साध्या भाषेत तर अत्यंत निर्वासनता हा संतांचा गुण आहे की नाही, त्यामध्ये त्यांनी गुणामध्ये सर्वोच्च त्याचं वर्णन केलेलं आहे. तर ती निर्वासनता ही त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांना स्वतःला अमुक एक हवंच आहे असं नाही, हवं आहे ते सगळ्या जगाला, देहापासून सगळ्या जगापर्यंत सर्व हवं आहे, बरोबर आहे, पण हवंच आहे असं नाही. हवंच म्हणणारी जी आहे ना ती तीव्र इच्छा, ती पॅशन, तेव्हा ती त्यातली वासना आहे, ती निघून गेलेली आहे. तर ती निघून गेलेली आहे तो विरजहा, तो विरजहा आहे. म्हणूनच तिथं विराम होतो चित्ताला, हा क्रम आहे. आपण लक्षात घ्या की ज्याच्या ठिकाणी समजा काही त्याचंच हवं पण आता त्याला स्वतःलाच हवं झाले, तर आपण जाऊन त्याच्याकडे काही मागणं आणि त्या मिळणं शक्य आहे का काही, किंवा निदान चित्ताला तरी शांतता होईल का, तर नाही. ज्याला स्वतःला चित्ताला शांतता आहे त्याच्याकडेच गेल्यानंतर आपल्या चित्ताला शांतता होते ना, आपल्याला अनुभव आहे ना. मग ते त्यात उत्तर आहे त्याचं की विरजहा असल्यानंतरच मग विराम हा होता येतं. विराम म्हणजे थांबा, विश्रांती, ह्याचा आपल्या स्टॉप सगळा जो आहे आपला काय जो विराम आहे, तर तो तिथे का होतो चित्ताला, तर त्यांना स्वतःला काही मिळवायचं नाहीये म्हणून तो होतो. त्यांना स्वतःला मिळवायचं असेल तर तिथं विराम होत नाही चित्ताला, आपल्या चित्ताला अस्वस्थता राहते. आणि अशा ठिकाणी मात्र चित्ताला शांतता, बस काही नको असं वाटतं. ते काही नको असं वाटतं का, त्यांना काही नको असं वाटत असते. ते त्यांना वाटत असल्यामुळे आपल्या मनामध्ये त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पण काही नको असं वाटतं. हे जे वाटतं याची उत्तरं कशात आहेत, ती बरोबर ह्या 3 शब्दामध्ये आहेत की विरजहा आहेत म्हणून ते विराम आहेत. भगवंत हे विरजहा आहेत, त्यांना स्वतःची अशा अर्थाची कुठलीही अत्यंत निर्वासन आहे आणि म्हणून त्यांच्या ठिकाणी अत्यंत विसाव आहे चित्ताला. म्हणून भगवंताकडे कुठेही जा, कुठल्याही देवळात जा, कुठे पांडुरंगासमोर उभे राहा, रामासमोर राहा, कृष्णासमोर, चित्ताला माणसाला पहिलं काय होत असेल तर समाधान. पहिला अनुभव आपल्याला भगवंताच्या दर्शनाचा काय होतो, आनंद. बघितलं की आनंद, बस शांत एकदम. ते संतांच्याकडे होतं, ते भगवंताकडे होतं. कारण का, तर तिथे विरजहा आहे म्हणून चित्ताला विराम किंवा चित्ताला आराम होतो, आपल्याला एकदम शांतता होते. याचं कारण त्यांच्या ठिकाणी ती मुळात विरजहा आहेत म्हणून. तेव्हा विरजहा मग विरामहा, आणि ते होतं म्हणून रामहा, रमयते इति राम, म्हणून तो आनंद देऊ शकतो. शांतता होती म्हणून आनंद होतो आपल्याला. रामाकडे रामाचं स्वरूप आपण आता वेगळ्या पद्धतीनं, आत्ता आपला 10वा अध्याय चालू होता त्यावेळेला आपण 12-13 वैशिष्ट्य रामाच्या स्वरूपाची पाहिलेली आहेत रामशस्त्रप्रतामध्ये त्यावेळेला पाहिली होती. तर त्यातलं हे एक वेगळ्या पद्धतीनं रामाकडे गेलेलं विष्णू सहस्रनाम आहे. ते रामाकडे कशा पद्धतीनं जातं, तर विरजहा, विरामहा आणि मग रामहा, मग तो आनंद आहे राम म्हणजे. कारण आता त्याची स्थिती कशी, तिथे आपण त्याचा काही भाग पाहिला होता, पण आपण हे विरजहा, विरामहा आणि रामहा म्हणून रामाची मूर्ती जरी पाहिली तरी माणसाच्या चित्ताला प्रसन्नता किंवा आनंद जो येतो त्याच्या मागे तो विरज आहे याच्यामुळे आलेला असतो. हे लक्षात नाही येत. ते जर लक्षात आलं तर काय करायचं हे पुढचं लक्षात येईल. कारण दर्शनाचा आनंद तर काय, दर्शन आहे तोपर्यंत, दर्शन गेल्यानंतर पुढे काय, घरी जाऊ तेव्हा काय, तर घरी जाऊ तेव्हा विरजहा,
मग मग हे पुढचं आहे, मग विराम हा, मग घरात सुद्धा विराम होईल, मग तिथं सुद्धा त्याची गरज लागणार नाही, घरात सुद्धा विराम आहे. पण केव्हा, ज्या वेळेला हे राम हा असा का झाला हे कळलं, तर तो विराम हा आहे आणि मग आधी विरजा हा आहे म्हणून हा झाला हे जर कळलं तर सगळं शांतता आहे. बघ याच्या मग ही शांतता येण्यासाठी ही 3 क्रम लक्षात ठेवले तर बरे होतील. तर त्याला स्वतःला तो आपल्यालाच आनंद देतो. त्याला स्वतःला काही जर हवं असेल तर तो आपल्याला काही देऊ शकत नाही, तर त्याला स्वतःला काही नको आहे आणि म्हणूनच तो वनवासात जाऊ शकतो. त्याला स्वतःलाच राज्य, आपण आपल्याकडे पाहिलेले की राज्य हवं आहे म्हणून भाऊच काय वडील कैदेत टाकणारे आपल्याकडे बादशाह होऊन गेले ना, राजे होऊन गेले ना, आपल्याला माहिती आहे ना. वडिलांना सुद्धा कैदेत टाकणारे किंवा त्यांना सुद्धा मारून टाकणारे लोक आपल्याकडे होऊन गेलेले आहेत. हे राज्याचं हे आहे म्हणून राज्यांते नरका हा असं म्हटलेलं आहे. शेवटी रामाच्या वाट्याला राज्यांते नरका नाही, कारण त्याला राज्यातच त्या रस नाही मुळात. ते त्याच्या वाट्याला आलं कर्तव्य त्यांनी केलं, त्याच्या वाट्याला वनवास आला तरी त्यांनी केला, म्हणून तो वनवासाचा आनंद आहे आणि इकडेही आनंद आहे. हे रामाचं जे वैशिष्ट्य आहे त्याकडे घेऊन जाणारी ही 3 नामं आपल्याला काही जीवनाची दिशा देऊन जातात. तर हे विरजः विरामः रामः म्हणून रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नया. आता रामाच्या मार्गाने पुढे जायला हरकत नाही. तर तसं पुढे जावं यासाठी आता साधकांसाठी आपला फक्त सारांश नेहमीप्रमाणे बघूया. एक, आपण अनेक गोष्टी पहिल्यांदा आपण विद शब्दापासून सुरुवात केली होती, वेद्य वैद्य सहयोगी वगैरे. तसं जाणण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत जगामध्ये. आपल्या प्रपंचाला ज्याची गरज आहे त्याच्या गोष्टींचं ज्ञान आपण अवश्य मिळवावं. ते कदाचित आपल्या शाळा पाठ्यपुस्तक याचं असेल, व्यवहाराचं असेल, दुकानदारीचं असेल किंवा आपल्या ऑफिसमधलं असेल, जे ज्याचं व्यवसायाचं कशाचं ज्ञान असेल ते अगत्यपूर्वक मिळवा. कारण ज्ञानामध्ये भगवंताचं काही प्रतिबिंब पडलेलं आहेच. तो स्वतः जिथं ज्ञान आहे तिथं आपण जरी समजा वैद्यकीय ज्ञान असेल किंवा ते व्यावसायिक ज्ञान असेल किंवा तुमचं स्वयंपाकातलं ज्ञान असेल तरी त्यात भगवंताचं प्रतिबिंब हे लक्षात ठेवून त्याची अवश्य उपासना करावी. तेव्हा ज्ञानाची उपासना अखंड करावी, याबद्दल प्रश्नच नाही. फक्त खरं जाणण्याला योग्य काय आहे ते लक्षात ठेवून हे करावं. कारण खरं जाणण्याची वस्तू म्हणजे माझं स्वयंपाकाचं ज्ञान नव्हे, माझं व्यवहाराचं ज्ञान नव्हे, माझं ते व्यावसायिकाचं ज्ञान नव्हे. खरं जाणण्याची वस्तू भगवंत आहे. तर हा दुसरा मुद्दा की प्रत्येक जी गोष्ट आपल्याला जाणण्यासारखी आहे त्यात भगवंताचं प्रतिबिंब आहे. त्यामुळे ते जाणून शिकून घ्यायला, आपला व्यवसाय उद्योग शिकून घ्यायला काही हरकत नाही, अगदी उत्तमात उत्तम शिकून घ्यावा. पण त्याच्याच बरोबर दुसरा मुद्दा असा की ते जाणताना खरं जाणण्याची वस्तू भगवंत आहे लक्षात ठेवून ते जाणावं. मग ते जाणण्यासाठी जसा हे जाणण्यासाठी वेळ दिला तसा ते जाणण्यासाठी वेळ देणं ही आपोआप कर्तव्य होऊन बसतं, जबाबदारी होऊन बसते. आता थोडंसं जाणलं की अहंकार होतो, प्रकट व्हावं असं वाटतं, तर ते काय त्या भानगडीत पडू नये. ज्याला साधनेला पुढे जायचं आहे त्यांनी थोडं जाणून त्याचा अहंकार होणं आणि प्रगट होण्याची इच्छा होणं या 2 गोष्टी टाळल्या तर तो अधिक पुढे जाईल. प्रगट आपोआप होतच असतो. फूल असतं तर ते उमलण्याचं त्याचं निसर्गाचा क्रम आहे, त्यानुसार ते उमलून येतच. मग ते एखादं 10 दिवसांनी येईल, 20 दिवसांनी येईल, 50 दिवसांनी येईल, काय त्याची पद्धत असेल त्याप्रमाणे येईल. पण ज्ञानाचं ते जे ज्ञान ज्या पद्धतीचं असेल त्या पद्धतीचं ज्ञान उमलून येण्याची क्षमता निसर्गाने त्याच्यात ठेवलेलीच आहे. ते काही फुंकर घालून किंवा काही मोदम प्रयत्न करून पाकळ्या कराव्या लागत नाहीत. ते आपोआप पाकळी उमलून येते आणि ते फुल उमलून येतं. ही जर निसर्गाची व्यवस्था आहे तर तशीच आपल्या ज्ञानाची सुद्धा प्रगट होण्याची आणि त्याची पुढे जाण्याची किंवा काय त्याचं अहंकाराचा निराश होऊन खरं ज्ञान आनंद देणारे व्यक्त होण्याची पुढे यंत्रणा आहे. तर तिच्यासाठी थोडं थांबलं तर साधकाचं त्याच्यामध्ये भलं होतं. तेव्हा त्याच्यानंतर आपण पाहिला तो वित्ताचा मुद्दा. तर वित्ताचा मुद्दा पण लक्षात ठेवावा की मिळवणं किंवा बाळगणं हे खरं उपयोगासाठी किंवा देण्यासाठी आहे. अशा भावनेने ज्यांनी बाळगले आहे त्यांनी कितीही बाळगावं, अडचण काही नाही, त्यालाही होणार नाही आणि इतरांनाही होणार नाही. हे नक्की स्वास्थ्य नक्की आपलं जाणार नाही, उलट स्वास्थ्य इतरांचं पण निर्माण होईल. 4थं किंवा 5वं देवाच्या किंवा संतांच्या मार्गाने. कुठल्या मार्गाने? मार्गो नयो नयो नया, तर त्या मार्गाने जायचं आहे, एवढं लक्षात ठेवू. 5वं, भगवंत निसर्गाच्या रूपानं किंवा देहाच्या ह्या यंत्रणेच्या रूपानं. एक देहाच्या यंत्रणेचा अभ्यास जरी शांत चित्ताने माणसाने केला तरी भगवंताचे उपकारांची परिसीमा त्याच्या लक्षात येईल. तर मला नेहमी वाटतं एक फक्त देहाचा त्याने अभ्यास करावा की कसं काय चाललेलं आहे. एवढं एकदा जर यंत्रणा अभ्यासली तर बाकी जगाचा पिंडे ब्रह्मांड आहे, बाकी अभ्यास करायची ब्रह्मांडाची गरज नाही, इतकं सगळं ज्ञान याच्यात ठेवलेलं आहे. तर तेवढं शिकलो तर भगवंताचे नियम काय करतात ते कळेल. वेगळा लोभ वासना अहंकार यांच्या रेघा मारायला लागत नाही. जेवताना कळतं. भुकेची जशी संदेश आहे तसाच भूक मीठ संपल्याचा पण संदेश येतो लगेच. त्यानंतरचे आपली हाव आहे, त्यानंतरची आपलं सोस आहे, त्यानंतर जी आपली हौस आहे, मग आपली आवड आहे, हे सगळं आपण मग त्याने आपण अडचणीत येणार. कारण नियम वळला, रस्त्याच्या कडेला गेलं धडकलं, आता त्याला इलाज नाही. म्हणजे निसर्गाची यंत्रणा काय शिकवत असते त्याचं एक छोटं उदाहरण सांगितलं. जसं भुकेचा संदेश आहे तसा भूक संपली असा पण संदेश परमेश्वर पाठवतो. त्याच्यापुढे खाली आता या कृपया काही पाठवू नये अशी टीप जोडलेली असते, तेवढी वाचायची राहते. त्यामुळे आणखीन 4 घास देऊ.
तर आता हे लक्षात ठेवावं. त्यानंतर हे ज्यांनी नियम बदलले, त्याचे नियम केले, त्याच्याकडं त्याची बदलण्याची क्षमता आहे. त्यामुळे थोडंसं भक्ताला आपल्याला सोय काय आहे की समजा आपल्या हातून चुकलंच काही, नियमातलं काही चुकलंच, तर क्षमा मागितली तर तो स्वतंत्र असल्यामुळं जे तंत्र घालून दिलेलं आहे त्याला मुरळ घालून मोकळं करण्याचं त्याला सामर्थ्य त्याच्याकडे ठेवलं आहे त्यांनी. तर तो तुम्हाला त्यातून बाजूला करू शकेल. आजपर्यंत बाबा असं वागलं, असं वागायला पाहिजे होतं पण असं वागलो, मला काय माहीत नव्हतं, तर मग आता तरी वागणार ना, तर वागणार. मग आता पहिल्याचं काय करू ते माझ्याकडे, ते मी बघतो. स्वतंत्र आहे त्यामुळे तो तेवढं सांभाळू शकतो. तर त्याचे जे परिणाम आहेत त्याच्यातले काय कसे ते हे करावेत, तारून न्यावं त्यातून त्याला, याची त्याच्याकडं यंत्रणा आहे. आणि 7वं किंवा 8वं, जितकं आपण निर्वासन होऊ तितके आपण आनंदी राहू आणि इतरांनाही आनंद देऊ शकू. जितके आपण निर्वासन राहू तेवढं प्रयत्न करत राहावं. प्रयत्नांचा भाग आहे हा, शेवटी प्रवास आहे. मार्गो नयो नयो नया, हा त्यांनी घालून दिलेले शास्त्रमार्ग आहे. त्या मार्गाने जात राहणे, जिथे तशी अवस्था येईल त्या क्षणी फक्त आनंदच राहील. मग तो आपल्यालाही राहील आणि येणाऱ्यालाही राहील, दोन्ही राहतील. पण निदान तोपर्यंतच्या मार्गात तरी निदान बरं वाटतं एवढं तरी होईल, मग हळूहळू आनंदाकडे जाईल. तर अशा तऱ्हेनं आपला मार्ग स्वच्छ असावा, समोर असावा की काय करायचं आहे. आणि हे निर्वासन होण्याचं काम जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते रामाकडून शिकावं. म्हणून त्याची उपासना सांगितली. कुठल्याही भगवंताच्या स्वरूपाकडून शिकावं. त्यांच्या कमरेवरचे हात खाली झालेले नाहीत, काय जगामध्ये व्हायचं ते होईल, ते सगळे समर्थ आहेत सगळं करायला, काय करायचं ते होतं. म्हणून तर आपण ते म्हणतो नेहमी त्यांच्या आरती, आणि ते आपण करावं. आता निवेदन आहेत तेवढी करतो, उरलेले आपल्याला आता कसे. पुढचा शनिवार आपला मागलाही राहिला आहे, प्रश्नोत्तरांचा आहे, ज्ञानेश्वरीचे आतले दिवस, त्यामुळे तर तो पुढच्या वेळचा प्रश्नोत्तरांचा आहे, ते ठेवलेलंच आहे. प्रश्न काही आहेतच, तर आपण काय असेल ते तिथे टाकायला हरकत नाही. आठवड्याभरमध्ये आहे तर तो आपण प्रश्नोत्तराला नेहमीप्रमाणे देऊ. त्याच्यानंतर पुढच्या रविवारची ज्ञानेश्वरी. उद्याचा रविवार जादा मिळाला आपल्याला, त्यामुळे त्यावेळेला गोंधळाच्या निरूपणातलं जादा जी राहिलीत आपली पहिली 5 लावायची, त्यातलं पहिलं लावलं होतं, दुसरं आता उद्याला लावतील. तर उद्याला 6 ते 7 गोंधळाचं निरूपण लागेल. त्यानंतर पुढच्या शनिवारची प्रश्नोत्तरं, त्यानंतरच्या रविवारी म्हणजे पुढच्या रविवारी ज्ञानेश्वरी. आणि मधल्या काळात एक फक्त आठवणीसाठी नित्योपासनेसाठी विनंती करून ठेवतो. नित्योपासनेसाठी जे येतात मंडळी त्यांच्यासाठी ही विनंती आहे की ज्ञानेश्वरी पुढच्या रविवारी येते, त्यावेळेला आपल्याला एक विनंती गेल्या ज्ञानेश्वरीच्या वेळेला केली होती की 11वा अध्याय काही तपशिलात जाऊन बघणार नाही आहे, आपण घरी वाचून यावा, असं आपल्याला विनंती सर्वांनाच केलेली आहे जे ज्ञानेश्वरीला येतात त्यांच्यासाठी. 10वा अध्यायापर्यंत सर्व तपशीलवार पाहिले, पुढे 12वापासूनही पाहू, फक्त 11वा तेवढा दर्शन आहे, आपण घेऊन या असं सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला विनंती तशी केली होती. तर आता निदान एकदा तो वाचून येऊ. तर मी असं विचार करतो की नित्योपासनेमध्ये सोमवारपासून रोज 150 वेळा वाचलं तर बरोबर हे काम होत आहे. तर नित्योपासना आपली जी इथं आहे ती 150 वेळा वाचायचीच नाही. ते 150 ते 150 वाचल्या तर बरोबर हे आपलं शुक्रवारपर्यंत 5 दिवसामध्ये 11वा अध्याय इथे वाचून होईल. म्हणजे जे इथं असतील त्यांचा, नसतील त्याने आपल्या सवडीनं घरी वाचला तर पुढच्या काळाला सोपं पडेल. त्यावेळेला काय उभी बघणं होणार नाही. म्हणून हे 11व्या अध्यायाबद्दलचं निवेदन आहे, हे नित्योपासनेचं आहे. आणि आज 21 नोव्हेंबर आहे. 21 डिसेंबर बरोबर 1 महिन्याने होतोय. तर लिखित जपाची सांगता 21 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर 1 महिना राहिलेला आहे. तर वही झाली असेल, पुढची कदाचित आणखीन सुद्धा झाल्या असतील, पण जर जी कुठली हातातली असेल ती जर राहिली असली तर जरा थोडा जोर केला तर ती 22 डिसेंबरपर्यंत पुरी होईल. 22ला वर्ष संपतं, आपलं लिखित जपाचं वर्ष संपतं. तर 22 डिसेंबर नंतरचा कार्यक्रम कोणत्या दिवशी होऊ शकेल ते आपण ठरवूया नंतर. पण महिना 1 बरोबर शिल्लक आहे, तेव्हा जरा वहीकडे आपण जरा टाकावी म्हणजे आपल्याला विनंती आहे. आणखीन काय ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची, ही ओढ कुठून तू लावियली भक्तीची, हे भाग्य उजळले जागतिली देवाची, हे भाग्य उजळले जागतिली देवाची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, माळावर कलीच्या बाग तुझी सत्याची, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, या भक्त जगती रक्षण भक्ता देशी, भक्ता देशी. जय पांडुरंगा विठ्ठला सदया, जय पांडुरंगा
पायाशी तू दर्शन मात्रे स्मरणे पावन कैशी तू दर्शन मात्रे स्मरणे पावन कैशी जे प्रेमळ दुर्लभ संत हृदय तू धरिशी जे प्रेमळ दुर्लभ संत हृदय तू